जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा स्वामी सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ ही कथा आहे अरुणची. 10 वर्षापूर्वी तो स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी गावावरून पुण्यातील सदाशिव पेठेत आला होता. पण अभ्यासाऐवजी तो वाईट संगतीत अडकला आणि हळूहळू मार्गच भरकटला. घरच्यांना वाटायचं आपला मुलगा रात्रंदिवस अभ्यास करत असेल आणि एक दिवस मोठा अधिकारी होईल. त्याच आशेवर आई वडील प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन नियमित पैसे पाठवत होते. पण अरुणचं आयुष्य वेगळंच चाललं होतं. सकाळी 10-11 वाजता उठणं, मित्रांसोबत स्पर्धा परीक्षेच्या क्लासेस समोर उभं राहून टाइमपास करणं, नवीन आलेल्या मुलांना मी सिनियर आहे म्हणून उगाच ज्ञान देणं, संध्याकाळी पेठेत फेरफटका, मोबाईलवर तासनतास गप्प आणि रात्री उशिरापर्यंत मूव्हीज किंवा मोबाईलवर व्हिडिओज पाहणे. मग मध्यरात्री 2-3 वाजता झोपणं हा त्याचा रोजचा दिनक्रम बनला होता. पण मग कोरोना महामारी आली आणि सगळं एकाच क्षणात बदलून गेलं. वडिलांचं निधन झालं, भावांनीही पैसे देणं बंद केलं आणि अरुणच्या आयुष्यात खरा संघर्ष सुरू झाला. डोक्यावरचं छप्परही गेलं, उपासमारीची वेळ आली. कशीबशी त्याला एका लायब्ररीत वॉचमनची नोकरी मिळाली. आता मात्र त्याला भूतकाळातील स्वतःच्या सुखांचा रोज पश्चाताप होत होता. मित्र दूर गेले, घरच्यांशीही संबंध तुटले. तो पूर्णतः एकटा पडला. हळूहळू त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. तो कामाला होता त्या लायब्ररीत स्वामी समर्थांचा एक मोठा फोटो लावला होता. का कुणास ठाऊक, पण तो फोटो पाहिला की त्याला थोडं बरं वाटायचं. हळूहळू तोच त्याचा एकमेव आधार बनला. पण एक दिवस संकटासमोर त्याने पूर्णपणे हार मानली. त्याने ठरवलं उद्या सगळं संपवायचं. आज जीवनाचा शेवटचा दिवस म्हणून तो दिवसभर भटकत राहिला. पण मन कुठेच शांत बसत नव्हतं. अचानक त्याला स्वामींचा मठ दिसला आणि नकळत त्याची पावले तिकडे वळली. मठात जाऊन स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहिला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या क्षणी कोणीतरी त्याच्या डोक्यावर हात फिरवला. समोर एक आजी उभ्या होत्या. अरुण काही बोलणार त्याआधीच आजी म्हणाल्या, रडून घे लेकरा, पण लक्षात ठेव, रडल्याने पापं धुतली जातात. नशीब नाही, नशीब बदलायचं असेल तर कणा ताठ करून पुन्हा उभं राहावं लागतं. स्वामींनी हात दिलाय, आता चालायचं तुलाच आहे. भिवू नकोस, स्वामी सदैव तुझ्या सोबत आहेत. हे बोलून आजी निघून गेल्या. पण जणू स्वामीच त्यांच्या रूपात बोलून गेले होते. अरुणने स्वामींना नमस्कार केला आणि मठातून बाहेर पडला. नकारात्मकतेचं मळभ आता दूर झालं होतं आणि मनात नव्या ऊर्जेचा संचार झाला होता. त्या दिवसापासून त्याने पुन्हा अभ्यास सुरू केला. पहाटे उठणं, स्वामींचं ध्यान करणं आणि दिवसभर नोकरी सांभाळत अभ्यास. कधी मन खचलं की तो मठात जाऊन यायचा. हा प्रवास तब्बल 2 वर्ष चालला आणि आज तोच अरुण MPSC राज्यसेवेतून क्लास 1 अधिकारी झाला होता. हातात पेढ्यांचा डब्बा घेऊन तो पुन्हा स्वामींसमोर उभा होता. डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आणि थरथरत्या ओठांवर दाटून आलेले शब्द. या जगात सगळी नाती सरली, सगळी सोबत सुटली. माझं म्हणणारं कुणीच नव्हतं, पण माझ्या सोबतीला माझे स्वामी नेहमीच होत आणि कायम आहे. कशी वाटली आजची ही हृदयस्पर्शी कथा? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. जर अजूनही तुम्ही या स्वामी परिवाराचे सदस्य झाला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया स्वामी अनुभवाच्या एक नवीन आणि प्रेरणादायी भागात. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.